गाईज वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. चला आज स्टार्ट करूया हॅमस्ट्रिंग वर्कआउट. त्याच्यामध्ये ग्लूट्स अँड काप्स पण घेणार होतो. तुम्ही पम्प चेक करू शकता कसा आला आहे तो. व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे पम्पची, ती पहिले चेक करून घ्या तुम्हाला कसं वाटतं. आज सेट में नो कॉम्प्रोमाइज, रिपिटेशन फुल घेतलेले आहेत सेटमध्ये, त्यामुळे आणि जास्त वेळ सेट पण नाही आहेत, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही पहिला सेट चालू करायचा आपल्याला हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. आमच्या जिममध्ये लेईंग हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन आहे, मग आम्ही ती मारतो. बाकी जिममध्ये लेईंग असते किंवा काहींची सिटिंग पोझिशन पण असते, तुम्ही कुठलीही मारू शकता. पण फर्स्ट आपल्याला मारायचं आहे हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन मशीन. या व्हेरियंटचे टोटल तुम्हाला 3 सेट मारायचे. या 3 सेटमध्ये कसे मारायचे सेट तुम्ही व्हिडिओ ते चेक करा नीट. नॉर्मली खेचायचे नाही आहेत, वरती येऊन परत एक हाफ करून एक फुल परफॉर्म करायचं. असे टोटल दोन्ही मिळून तुमचे 24 ते 30 रिपिटेशन झाले पाहिजेत. ते 3 तुमचे व्हेरियंट झाले, सॉरी 3 सेट झाले या व्हेरियंटमध्ये. ठीक आहे. आज रोशनदा काय लेट आलेला, रोशनदा काय वर्कआउटला तो जॉईन झाला नाही, ते माझी फक्त एकच व्हिडिओ आहे. त्यानंतर आपण सेकंड व्हेरियंट घेतला सुमो स्क्वॉटिंग युझिंग स्मिथ मशीन. सुमो स्क्वॉटिंग मध्ये तुम्हाला टोटल 3 सेट मारायचे आहेत. 4ही मारू शकता तुम्ही, तुमच्यावर डिपेंड आहे किती मारायचे ते. आम्ही 3 सेट घेतले, प्लस तुमच्या पायाच्या बोलतात ना प्रेशर जास्त आहे म्हणून पायाखाली आपण एक प्लेट घेतली 2.5ची आणि सेट परफॉर्म केला. एक लक्षात ठेवा, तुम्ही किती वर्कआउट करा, तोपर्यंत तुम्ही डाएट प्रॉपर करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट भेटणं मुश्किल आहे. पहिली गोष्ट. देवळात झोपा करते कधी काय समजत नाही. रील पाठवते इंस्टावरती पण झोपा काढते. जिमला काय आला नाही. आता सांग उपवास असतो भाई, मला वाटतं फोनात मारेल, काय आला नाही. जाऊ दे. चला या सेट नंतर आपण थर्ड वेळ घेतला रोमनियन डेडलिफ्ट. रोमनियन डेडलिफ्टमध्ये पण आज सीडला बोललो भाई डंबेल घेऊन ये, या भाईने डायरेक्ट हेवी डंबेल आणला. अरे भाई आमचा काहीतरी विचार कर. रोमनियन डेडला आधीच बॅग जाते, हम तो हो गए बुढ़े, उसमें भी तुम लोग बोल रहे इतना वेट मारो, क्या करेंगे. रोमनियन डेडचे 3 सेट मारले. प्रत्येक सेटमध्ये वेट वाढवत गेलो. आता काय पालख्या उडवायच्या आहेत तर पालख्या उडवायच्या, तर रिप्रेशन तुम्हाला 15च्या वर गेलेच पाहिजे काही करून, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण चौथा व्हेरियंट घेतला डंबेल हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन. जो सेट आपण मशीनवर मारतो तो सेम सेट आहे हा, पण याच्यामध्ये एवढंच आहे तुम्हाला रेंज ऑफ मशीन जास्त भेटतो मशीनपेक्षा. प्लस तुम्हाला बॅलेन्सिंग मशीनवरती आपल्याला बॅलेन्सिंग करावं लागत नाही, डंपेलवरती बॅलेन्सिंग करावं लागतं, त्यामुळे प्रेशर जास्त प्रमाणात येतो. कारण जेव्हा वेट आपल्याला बॅलेन्सिंग करायला लागतो त्या टायमाला आपल्या जे मसलमधले फायबर्स असतात त्याच्यावरती प्रेशर जास्त प्रमाणात येतो, आणि तुम्हाला सेट पण करता करता वेट बॅलन्स पण करत असतो. म्हणून या व्हेरियंटचे टोटल 3 सेट मारले. त्यात तुम्हाला जेवढा हेवी मारता येईल तेवढा हेवी मारता आहे, कारण हा आपला चौथा आणि लास्ट हॅमस्ट्रिंग सेट आहे. हॅमस्ट्रिंग सेटमध्ये सीडला बोललो तू मार, सीड बोलते नाही तू मार, माझा नागोबा होतो. ठीक आहे बाबा, नो प्रॉब्लेम, हम करता है. त्यानंतर आपण स्टार्ट केलं हिप्स वर्कआउट. पहिलाच घेतला आपण हिप थ्रस्ट. आज जास्त काही हिप्स घेतले नाही, एकच व्हेरियंट घेतला हिपचा, पण त्याच्यामध्ये रिपिटेशन फुल घेतले लाईट वेट घेऊन. त्यामुळे पहिलाच वेट घेतला आम्ही 20 kg. 20 kgमध्ये बोलले तरी एक 20 ते 25 रिपिटेशन मारले स्लोमध्ये. यावेळी तुम्हाला 3 सेट मारायचे आहेत. एक लक्षात ठेवा, तुमचा प्रत्येक वीकमध्ये वर्कआउट थोडा वेगळा पाहिजे.
जर वर्कआउट वेगळा नसेल तर तुमच्या मसलला एक ती सवय होते त्याच वर्कआउट करायची. त्यामुळे थोडासाही चेंजेस करणं गरजेचं असतो प्रत्येक वीकमध्ये. त्यामुळे चेंज करत राहा वर्कआउट. त्यानंतर आपण पुढचा एकच सेट घेतला कापचा. तो आहे स्टँडिंग काप रायझिंग युजिंग स्मिथ मशीन आणि पायाखाली आपण घेतला आहे फ्लॅट बेंच. यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता. मी एक नॉर्मल स्टँडिंग रायझिंग मारतोय, त्याच्यानंतर सुमो स्टँडिंग रायझिंग मारतोय. टोटल 3 सेट असतात. एक स्ट्रेट, एक सुमो, एक इनर. इनर वेटवर जात नाही, त्यामुळे मी इनर सेपरेट परफॉर्म करतो, तो पण बॉडी वेट. तुम्हाला असे काप्स पाहिजे असतील, सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं वॉकिंग पण होणं गरजेचं आहे. नुसतं वॉकिंग न होता सेट होणार नाहीत. बाकी वर्कआउट कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय करा. थँक्यू. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.